या ठिकाणी सांगत असताना अमरावती शहरासाठी पाणी पुरवठा योजना ही अमृत 2 मध्ये 900 कोटी रुपयाची मंजूर झाली आहे। गेल्या 2016 पासून अमरावती शहराला तलावामध्ये पाणी आहे पण शहरात पाणी येत नाहीये। कारण काय त्या ठिकाणी असणारी जी जलसंपदाची पाणी पुरवठ्याची योजना होती ही 2024 मध्ये तिचं आयुष्यमान संपलेलं होतं आणि त्याच्यामुळे ती वारंवार पाणी त्या ठिकाणी पाईपलाईन फुटत असल्यामुळे गेल्या 2019 पासून मी हा मुद्दा मांडत असताना मागच्या मार्च मध्ये हा 900 कोटीचा मंजूर झालेला आहे। परंतु आज या ठिकाणी शहरामध्ये पाणी येत असताना एक दिवस आड पाणी येत आहे, म्हणजे तलावात पाणी आहे पण येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये तशी परिस्थिती येते की त्या ठिकाणी सारखी पाईपलाईन फुटली जाते आणि 4-4, 5-5 दिवस या ठिकाणी शहरातील लोकांना पाणी मिळत नाही। म्हणून लोकांची आता ही ठिकाणी पाणी असताना सुद्धा पाणी मिळत नाही, म्हणून लोकांची मानसिकता सुद्धा आता आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर येतील की काय अशी भावना झाली आहे। म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की त्या ठिकाणी आपण 900 कोटी रुपये मार्च मध्ये मंजूर केले, आता हा मार्च 25 आला अजूनही कामाला सुरुवात झाली नाही, म्हणजे शासनाने याच्याकडे किती दुर्लक्ष करावं आणि शासनाने जर लक्ष दिलं नाही, आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगत असताना सुद्धा ते काम होत नाही आहे। म्हणून मला या ठिकाणी सन्माननीय अजितदादांना त्या ठिकाणी सांगायचं, उपमुख्यमंत्री महोदयांना सांगायचं की या संदर्भात मीटिंग घ्या, त्या कॉन्ट्रॅक्टला काय अडचण आहे, का काम करत नाही आहे, का लोकांना पाणी देत नाही हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणून या कामाला गती येण्यासाठी सुद्धा शासनाने लक्ष द्यावं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला दम द्यावा की जेणेकरून आमच्या अमरावती शहरामध्ये ही मोठी जी 900 कोटीची अमृत 2ची मंजूर केलेली योजना आहे त्याला लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल, जेणेकरून आमच्या सामान्य माणसाला शहराला पाणी मिळेल आणि पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली लागेल। यासाठी शासनाला सुद्धा विनंती करते त्या ठिकाणी आपण लक्ष द्यावं आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलवून त्याला 1 वर्षामध्ये काम चालू केलं नाही आहे म्हणून त्याला सुद्धा ताकीद द्यावी अशी विनंती करते। आणि त्यासोबतच दुसरं महत्त्वाचं अमरावती जिल्ह्यामध्ये भुयारी गट योजना झाली आहे आणि गेल्या 4 वर्षापासून अर्धवट शहराची भुयारी गट योजना झालेली आहे, त्याच्यामुळे ती चालू पण नाही झाली आहे, म्हणजे शासनाचे पैसे आपण एवढा मोठा खर्च केला पण ती गटार योजना चालू झाली नाहीये। म्हणून शासनाने आता दुसरी गटार योजना प्रस्ताव तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये 1700 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे। म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की तो 1700 कोटीचा जो प्रस्ताव आहे शासनाकडे पाठवला भुयारी गटार योजनेचा, जेणेकरून अमरावती शहर स्वच्छ आणि चांगलं राहील। त्यातून असणाऱ्या गटार योजनेच्या माध्यमातून अमरावती शहरामध्ये जे काही वातावरण आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न निर्माण होते निकाली लागतील म्हणून हा 1700 कोटीचा प्रस्ताव सुद्धा शासनाने मंजूर करावा अशी या ठिकाणी शासनाला एकच विषय आला त्यासोबत त्याला मंजुरात द्यावी। त्यासोबतच एक महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यटन मध्ये या ठिकाणी बोलत असताना केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील पर्यटनाकरता वडाई तलावासाठी 28 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, काम सुद्धा सुरू झालेलं आहे। मला शासनाला विनंती करायची आहे, केंद्र शासनाचा हिस्सा त्या ठिकाणी आला नसल्यामुळे ते काम म्हणजे अप्राप्त आहे, त्याच्यामुळे काम संत गतीने चालू आहे। म्हणून शासनाने केंद्र शासनाकडे याचा पाठपुरावा करावा आणि या ठिकाणी असणारा आमचा 28 कोटी रुपयाचा जो मंजूर झालेला प्रकल्प आहे वडाई हा सुद्धा या ठिकाणी करावा। त्यासोबतच शासनाला विनंती आहे वडाई तलाव प्लस बांबू गार्डन हे लागून आहे, म्हणून या अमरावती शहरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक पर्यटन स्थळ कसं निर्माण होईल यासाठी सुद्धा शासनाने पर्यटन स्थळ याच्या माध्यमातून याला निधी उपलब्ध करून द्यावा आणि एक पर्यटन स्थळ या ठिकाणी तयार करावा अशी विनंती करते। त्यासोबतच या ठिकाणी अमरावती शहरामध्ये शिवटेकडी म्हणून आहे त्या शिवटेकडीचा पर्यटन स्थळाच्या माध्यमातून एकच मिनिट पर्यटन स्थळाच्या माध्यमातून त्याला सुद्धा आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करते आणि थांबते। धन्यवाद।